हे बघा मित्रांनो, आता चिकन शिजले. किती वेळ लागेल अजून? झाले का? आता कसला वेळ. कसे आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी तर दादांपाशी आलो आहे. दादा त्यांच्या हाताने चिकन बनवून खात येतं. ते पहिल्यापासून ते त्यांच्या हातानेच बनवून खात येतं. त्यांच्या घरी कोणी खात नाही, त्याच्यामुळे ते घरच्यांना पण बनवून देत नाहीत. आणि घरच्यांनी जरी बनवलं तरी त्यांना ते पटत नाही, त्याच्यामुळे ते हातानेच बनवून खात येत. घरापासून इकडे साईडला येतात, तुम्हाला दाखवतो कसे बनवतात ते. दादांनी बघूल्यात तेल टाकले, आता लसूण टाकलाय. वड्यामुळे सगळं हे झालं. आता चिकन टाकायचे दादांना. चिमटा कुठे? चिमटा आणलाय का? चिमटा नसलो मग काय? सगळं तयारीने ते दादा. ते बघा आता मित्रांनो, चिकन टाकायचे. आता बघोल्यामध्ये चिकन टाकले. तर ह्या परातीमध्ये पाणी ओतले. नीट नाही बसलं बघोलं नीट नाही बसलं. वय पण लय झाले दादांचं, 90च्या आसपास असन वय बरंच असन दादा तुमचं. वय 100 पुढे गेलं. 100च्या पुढं? हा, 100च्या पुढे. अजून चिकन बनवून खाते हाताने. वय 100च्या पुढे गेले. काही का जाईना पण गेलं. 100च्या पुढे वय गेले दादांचं. आता माणूस 60 वया जातोय. हे बघा मित्रांनो, दादांनी कसं विटाचं बसायला केलंय. हे बघा त्या बरणीमध्ये पाणी आणलंय. चटणी, मीठ, हळद, सगळं चमच, पक्कड, सगळं तयारीने येतात दादा. घरापासून इकडे साईडला येतात त्यांच्या रानामध्ये. हे बघा मित्रांनो, आता चिकन शिजले. किती वेळ लागेल अजून? झाले का? आता कसला वेळ. आता त्याच्यामध्ये मसाला टाकतील, चटणी टाकतील थोड्या वेळाने. मसाला बिसाला सगळं ते घरी येऊनच बनवून आणतात. चुलील्यावर दादांना टेन्शन लई येतं. मित्रांनो, दादांनी आता मसाला आणि भाकरी घरी येऊन मागवून घेतल्या. आता मसाला आला का लगेच ते चिकनमध्ये टाकते ना. त्यात पाणी आहे का बघा आतमध्ये. पाणी आटलं असन. नाही तर जायचं जळून. हा, खरं आहे तो. हा बघा पाणी आहे का. मित्रांनो, रानामध्ये जी पार्टी करायला मजा असते ना, ती मजा कुठेच येत नाही. त्याच्यामुळे दादा 8 दिवसालाच पार्टी करीत येत. मस्त वातावरण येतं मित्रांनो. हे बोरीचं झाड आहे. हे बघा मित्रांनो, दादांना घरी येऊन भाकर आणि ह्याच्यात मसाला आणला. तर हे मसाला टाकायचा आहे चिकनमध्ये. हे बघा मित्रांनो, दादांनी आता चिकन इथं परातीमध्ये काढले. दादांची चटणीची डबी गायब झाली. डबी सापडीची बारीक भरणी आणली ती दादांनी. घरी येऊन आणली होती का? पण घरी येऊन आणली होती. सगळं आपल्या जवळच आहे. असंही होय. दादा आता चटणी टाकते त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये थोडं पाणी वरते दादा. या चमचमध्ये दादांनी डाळीचं पीठ घेतलंय. दादांनी आता ह्यात मसाला पण टाकलाय.
घरी आणलेला. हे बघा मित्रांनो, दादानी मसाला भाजून घेतला, त्यात आता चिकन टाकले. हे बघा मित्रांनो, आता भाजीला उकळी फुटली. मित्रांनो, दादांना उकड खायचं लई ना आधी. जसं चिकन शिजले तसं खातीतच. डबा भरून उकड काढली आता दादांनी. दादा आता बघूला खाली उतरी. मला पकड बी जरा कमजोरच वाटते. मी साठ्यातलं सगळं सांडेल. मित्रांनो, आता दादाची भाजी बनवून झाली. दादा जेवायला पण लागले. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.